सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। जत तालुक्यात भाजपचा वाद चव्हाट्यावर आला आहे। जत तालुक्यात आज भाजप शिवसेना महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या संबंधीच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा तालुक्यातील 2 गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला। आमदार गटाने प्रथम महिला सभागृहात बैठक आयोजित केली, तर दुसऱ्या गटाने संवाद मेळावा हा डॉक्टर रवींद्र आरळी, सभापती पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमा नर्सिंग कॉलेज येथे स्वतंत्र बैठक आयोजित केली। या दोन्ही गटाला संजय काका पाटील, पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी हजेरी लावली। या दोन्ही गटाच्या बैठका संपल्यावर सायंकाळी उशिरा दोन्ही गटाचा वाद मिटवण्यासाठी सांगलीतील प्रमुख नेत्यांनी प्रयत्न केला, परंतु ज्येष्ठ नेत्यांसमोरच दोन्ही गटाची खडाजंगी झाल्याचं समजतंय। तुमच्या इलेक्शनला 1 कोटी रुपये खर्च करतो, पण आम्ही सांगली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जत तालुक्यात सुरू झाली असून खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला। भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी, सभापती तमनगोंडा रवी पाटील व शिवाजीराव ताड नेतृत्वाखाली उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली। शिवसेना व जुना भाजप तेथे उपस्थित होता। सगळ्यांनी इथं प्रमुख लोक जिल्ह्यातले त्यांचा ऐका, हात जोडून सांगतो, सगळ्यांनी शांत बसा। आता पक्षासाठी आम्ही इथं, तुम्ही म्हणणार आमचं आम्ही मी म्हणतो ते पक्ष असं नाही होणार ना। काका म्हणला तुम्ही पक्ष आहे, पक्षाच बरोबर मी काका आहेत आणि त्यांच्या आमच्या बरोबर आहे, पण आम्ही पक्षाला म्हणतो ना। पक्षात कुठेतरी विचार करा की आम्ही पक्षाचे केंद्र प्रमुख आलो इथं सगळे, तुम्ही तालुका एक मिनिट, सगळ्यांना सगळे विषय कळलेले आहेत। काकांचा वेळ फार महत्वाचा आहे। काका ताकदीनं आपल्या बरोबर आहेत। आपण सगळेजण थांबा। आता आपले उमेदवार होणार आहेत, त्यांना निवडून आणण्याचं आपलं प्रथम काम आहे, ते आपण करूया। यावेळी तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली। सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी आजची बैठक असल्याचं सांगून सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली। या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार हे एकाधिकारशाही वापरतात, कार्यकर्त्यांना किंमत देत नाहीत असा आरोप केला। या बैठकीत संजय काका पाटील, पृथ्वीराज देशमुख, जिल्हा प्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील यांनी उपस्थिती दाखवली। अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, संजय काका पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा समझोता करण्याचा प्रयत्नही केला। 3 वर्षापासून आम्ही केलंय, पक्षाचं सगळं काम आम्ही केलेलं आहे। आमचंच मागणं असं होतं की आम्ही इतर कामं आम्ही करत आल्यानंतर ह्यांचीच मागणी अशी होती की इथं काका यायला पाहिजे, मग काकाने सांगू दे, आम्ही ते काय सांगतो ते ऐकतो, म्हणून आम्ही इथं आम्हाला मनातून उभी राहिलेली संघटना आहे। व्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा पक्षनिष्ठ असणाऱ्यांची ही संघटना आहे आणि पक्ष हा मोठा झाला तर आपण व्यक्ती मोठी होत असते आणि कुठल्याही व्यक्तीपेक्षा हा पक्ष सर्वश्रेष्ठ असतो असं मानणारी किंबहुना अशा भूमिकेवर वाटचाल करणारा आमचा पक्ष आहे। त्यामुळे पक्षानं अनेक आमदार आपले तालुक्यात निवडून दिले। पक्षानं खासदारकीला अण्णासाहेब डागे उभे असताना त्यावेळेस
3,500चं लीड दिलं. मागच्या वेळी संजय काका भारतीय जनता पार्टीतून उभे असताना काकांना 42,000 मताचं लीड दिलं आणि आता तरी जवळजवळ 70%च्या वर जनता ही काकांच्यावर आणि पक्षावर प्रेम करणारी आहे. स्वाभिमानी आणि पक्षाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना मान आणि सन्मान आणि प्रेम द्या. दुसऱ्या जे काय बूथवर जाऊन वाडी वस्तीवरून ग्रामीण भागातून जे काय मतदान करून घेणारे कार्यकर्त्यांना आपण थेट संपर्क साधून त्यांचं काम इथनं पुढच्या 5 वर्षामध्ये आपणच निवडून येणार आहे. आपण थेट कामं करा. कुठल्याही पाटलाचं शिफारस, कुठल्याही साहेबांचं शिफारस भांडून जिंकणारचंही नुकसान असतं, हारणाऱ्याचंही नुकसान असतं. आपण दुसऱ्याला घालायचंय का? आपल्या ताटात वाढलेलं दुसऱ्याकडे जावं असं वाटतं का? तुम्ही थोडस समजून घ्या, जरा आमच्यावर विश्वास ठेवा. एवढा विश्वास ठेवलाय तुम्ही, तुमच्या नेत्यांचंही नुकसान करणार नाही आणि या तालुक्याचंही नुकसान करणार नाही. आपल्या सोबत शिवसेनेची माणसं आहेत, काही एकमेकाला जरा कुठेतरी वादविवाद होतात, जीवनपणाचं लक्षण आहे, कुठंपर्यंत आणायचं ही तुम्ही काळजी करू नका. आम्हाला त्याचं भान आहे. आम्ही या सगळ्या नेते मंडळींना घेऊन याच्यावर पडदा टाकतोय. तुम्ही त्याची काळजी करू नका. कुणालाही फसवलं जाणार नाही आणि माझी निवडणूक आहे म्हणून गोड म्हणून काढून घेतली जाणार नाही. इथं पण नको, तिथं पण नको, वेगळी जागा लोकांनी शपथ घाली आता सगळ्यांच्या समोर. आणि मी जर गेलो तर ही लोक सेंट्रलाइज कुठे आता पण घ्या तुम्ही, ग्राउंडवर पण घ्या, काही अडचण नाही. आता पंचायत समितीमध्ये घ्या, मार्केट यार्ड मध्ये घ्या, कुठं पण घ्या, आता पण घ्या. आता बोला सगळं तिथंच येतो, तिथं नको आहे. एवढंच आपली मागणी. पदाधिकाऱ्यांनी आमदार गटाने आयोजित केलेल्या मेळाव्याकडे येणार असल्याचं सांगितल्यानंतर आमदार विलासराव जगताप यांच्या जिजामाता महिला सभागृहात संयुक्त मेळावा आयोजित केला. आपण शक्यतो सगळ्याला घेऊन जाण्याचा आपला कार्यक्रम असतो. व्यक्तिशः माझा किंवा कोणाचा इथे युरो किंवा ज्याला स्वाभिमान म्हणतो असा काय स्वाभिमान आपण गेले 30-40 वर्षे कधी स्वतःसाठी आम्ही जपले नाही. जेव्हा पक्षात असते तेव्हा पक्षाच्या सगळ्या घटकांना घेऊन आपल्याला पुढे जायचं असते. आज या स्टेजवर तुम्ही जर बघितला तर सगळे आपले मित्र पक्ष आज सगळे जातीने हजर आहेत आणि मनापासून आपल्याला संजय काकांना तिने शुभेच्छा दिलेल्या आहेत. तेव्हा आपण निश्चित राहा की आपल्याला काहीतरी वेगळं इथे घडेल, काही वेगळं घडणार नाही. कोणाच्या मनामध्ये काही शंका असतील त्या शंका दूर केल्या जातील आणि त्यांनाही त्या वाऱ्यावर यावं लागेल. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. कोणी जर वेगळं निघाला तर त्याचं वेगळं झाल्यानं पुण्याचे भलं होणार नाही. हा एक मोठा कांदा चाललेला आहे. या कांद्याला यश आहे. यश जिथं असते तिथं जाणं शांतपणाच असते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.